या डोंबिवली शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येने राहतात आणि आतापर्यंतही याच्या अगोदरही मोठ्या गुण्यागोविंदाने कोण रिक्षा चालक असेल, कोण कामगार असेल, कोण व्यापारी मंडळात असेल, कुठे असे सर्व आमच्या या भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व हा आमचा परिवारच म्हणून आम्ही आतापर्यंत त्यांच्यासोबत राहत आलो. मी कल्याण जिल्ह्याच्या वाहतूक आघाडीचा अध्यक्ष या नात्याने या विशेष कार्यशाळेचं आयोजन यासाठी केलं की यांना आमचे जे हे हिंदू बांधव आहेत यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान व्हावं यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं. आणि शासनाच्या परिपत्रकानुसार साहेबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे 4 क्लास त्यांचे घेण्यात येणार आहेत, त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट दिला जाईल. आता हा पहिला क्लास झाला, त्यांची नाव नोंदणी झाली. दुसऱ्या क्लासला त्यांना अजून इतर माहिती, जी मूळ अक्षरांची माहिती असेल, ही सर्व ती दिल्या जाणार आहे. धन्यवाद. आज आपण इथे मराठी कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपण यांचे कार्यशाळा घेत आहोत. यात आपण 4 यांचे सेशन घेणार आहे. प्रत्येक सेशन हे 1-1 तासाचे असणार आहे आणि 4 सेशन झाल्यानंतर यांना आपण एक प्रमाणपत्र देणार आहोत. हे प्रमाणपत्र प्रत्येक रिक्षा चालकाला, अमराठी रिक्षा चालकाला त्यांच्या पासिंगसाठी, त्यांच्या परमिट रिन्युअलसाठी गरजेचं असेल आणि याची मुदत आहे 15 ऑगस्ट पर्यंत. आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकणे अनिवार्य आहे व ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. कोकण मराठी साहित्य संमेलनातर्फे हे आयोजित करण्यात येत आहे. धन्यवाद.